रोल साहेब, जंतर मंतरवर CJPचं आंदोलन चिघळलंय. पोलिसांनी तरुणांवर लाठी हल्ला केला. त्यानंतर पोलिसांविरोधाची याचिका न्यायालयात दाखल केलेली होती. तर न्यायाधीशांनी चक्क सांगितलं की आम्हाला हे सगळे व्हिडिओ बघायला वेळ नाही किंवा या याचिकेकडे आम्ही काही त्याच्यावर काय बोलणार नाही म्हणून. असं आहे की 2014 साली देशामध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक नवीन सरकार आलं आणि हे नवीन सरकार आल्याबरोबरच काही अंधभक्तांनी आणि काही अतिउत्साही लोकांनी की हे नया भारत आहे, नया भारत आहे, नया भारत आहे अशा प्रकारची त्यावेळेला फार मोठी घोषणा देऊन उन्माद निर्माण केला. उन्माद, अक्षरशः उन्माद. काही लोकांनी तर देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं नाही, तर देश हा 2014 साली स्वतंत्र झाला हे भर पार्लमेंटमध्ये बोलण्याचं धाडस काही लोकांनी भाजपच्या दाखवलं. या सगळ्यांना आवर घालण्याचं काम वास्तविक भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी आणि खास करून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घालायला हवं होतं, त्यांना आवर घालायला पाहिजे होता. परंतु आवर घालण्याच्या ऐवजी हा उन्माद खूप वाढत गेला आणि वाढत इतका गेला तर आपण पाहिलं असेल काल जे जंतर मंतर दिल्ली इथे जे आंदोलन झालं आणि आंदोलनकर्ते होते कोण? तर आंदोलनकर्ते या देशाची उद्याची भावी पिढी, सर्व सुशिक्षित तरुण वर्ग होता. हा सुशिक्षित तरुण वर्ग त्या सन्माननीय सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली आणि अभिजित दीपसे यांच्या नेतृत्वाखाली 21-22 दिवसांपासून त्या ठिकाणी उपोषणाला बसला होता. उपोषणाला बसत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारची कुठलीही कारवाई किंवा कुठलीही क्रिया ही दहशतवादाशी किंवा कायदा हातात घेणारी केलेली नाही. तर त्यांनी प्रत्येकाच्या पाठीवर एक साधी सॅक होती, बॅग होती आणि त्या बॅगेमध्ये प्रत्येकाचं शिक्षणाचं साहित्य म्हणा किंवा रोजचे वापराचे कपडे होते, यापेक्षा काहीही नव्हतं. ही मुलं जंतर मंतरवरून पार्लमेंटच्याकडं त्यांनी कूच का केली? तर त्यांनी कूच एवढ्याकरता केली की जे सोनम वांगचुक 21 दिवसापासून उपोषणाला बसले होते त्यांना ज्या पद्धतीनं सफेद कपड्यामध्ये गुंडाळून कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता एखादं प्रेत घेऊन जावं, एखादी डेड बॉडी घेऊन जावी अशा पद्धतीनं पोलिसांनी त्यांना नेलं. नेताना ते पायऱ्यावरून पडल्याचं सुद्धा दिसतंय. नेताना त्यांना धक्काबुक्की केल्याची सुद्धा त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून शांतपणे जे विद्यार्थी आंदोलन करत होते त्यांना उचकवण्याचं काम, त्यांना चिथावण्याचं काम, त्यांना चिडवण्याचं काम हे सरकारने केलं. आणि त्यांनी 20 जुलै हा आंदोलनाचा दिवस जाहीर केला होता. सरकारला पूर्वकल्पना त्यांनी दिली होती. असं नाही की ते अचानकपणे गेले बेसावधपणे. 20 तारीख या दिवशी आम्ही मोर्चा काढणार. सरकारनं हा मोर्चा निघू नये म्हणून जे काही दडपशाहीचे मार्ग अवलंबायचे होतात ते सगळे अवलंबले होते. पण यातला महत्त्वाचा मार्ग जो सरकारनं स्वीकारला हवा होता तो म्हणजे लोकशाहीचा आत्मा असलेली चर्चा. लोकशाहीचा आत्मा कशामध्ये आहे? चर्चेमध्ये आहे. तुम्ही त्यांना 21 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची आम्ही चर्चाच करणार नाही, हा सरकारनं त्या निशस्त्र कुठल्याही प्रकारचा हातामध्ये एखादा दगड किंवा काठी नसलेले विद्यार्थी आपल्या भवितव्याकरता टाहो फोडत आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चाच करणार नाही. त्यांना आम्ही दडपशाहीनं पोलीस बळाचा वापर करून, अर्धसैनिकांचा वापर करून, आमच्या सत्तेचा वापर करून आम्ही आमच्या विरोधात कोणी काही बोलायचंच नाही आणि जो आमच्या विरोधात कोणी बोलेल त्याचे आम्ही असेच हाल करू, अशा पद्धतीचं काल देशासमोर जे आलेलं चित्र आहे ते अत्यंत भयानक आहे. अत्यंत भयानक आहे. किती मुलींना मार पडला, किती महिलांना मार पडला, किती विद्यार्थ्यांना मार पडला. जे पोलीस ज्यांच्या नेमप्लेट असायला पाहिजे ती नेमप्लेट नाही, जे पोलीस त्या ठिकाणी युनिफॉर्ममध्ये असायला पाहिजे ते त्यांचा युनिफॉर्म नाही, जे पोलीस डंपर त्या ठिकाणी दगड भरून डंपर आणून उभे केले होते ते कुणी केले होते? त्या विद्यार्थ्यांनी केले होते.
त्यांना कोणी तिथे डंपर दिला, कुठून त्यांनी खडी आणली, दगड वगैरे जे आणले, हे सगळं पोलिसांकडून करवण्याचं काम राज्यकर्त्यांनी केलं. पण साधी चर्चा करण्यात आम्ही करणारच नाही. आम्ही ठरवू ते धोरण आणि बांधू ते तोरण, असा एक अहंकार राज्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. आणि आज कोर्टाच्या निर्णयानं त्या राज्यकर्त्यांच्या निर्णयाला एक प्रकारची पुष्टी मिळते आहे. कोर्ट जर असं म्हणालं असेल की या विद्यार्थ्यांना जो मार पडला त्याच्या क्लिप्स बघायला आम्हाला जर वेळच नाही, तर लोकशाही पूर्णपणे धोक्यामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान धोक्यामध्ये आहे. न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था कोणाची तरी बटीक झालेली दिसते. प्रशासन कोणाचं तरी त्या ठिकाणी जुलमी कारभार करणारे, त्या ठिकाणी जुलूम करणारे अशा पद्धतीचे कोणीतरी गुंड असावेत, अशी आज देशाची परिस्थिती आहे. ज्या पद्धतीने आता सगळं हे बघायचा आरोप होतो की आंदोलनामध्ये आतंकवाद्यांची शक्ती आलेली आहे, फंडिंग बाहेरून येतं आहे, हे तरुणांवरती हा अशा पद्धतीने आरोप करणं योग्य वाटतं का? कारण एकेकाळी मोदीच असे म्हणाले होते की हा देश हा सर्वात तरुण देश आहे, हा तरुण देश कुठंतरी नाचवला जातो ह्या अशा कृतीतून. असं आहे, त्या जंतर मंतर मैदानावर 20-21 दिवसापासून हे लोक उपोषणाला बसलेत. तुमच्या हातामध्ये संपूर्ण देशाची सत्ता आहे, संपूर्ण राज्यांची सत्ता आहे. हे आतंकवादी आहेत, हे नक्षलवादी आहेत, की हे परदेशातले गुंड आहेत, हे तुम्हाला 20-21 दिवसामध्ये शोधता आलं नाही का? तुमची यंत्रणा होती कुठे? आज तुम्ही याच तरुणांना, जे उद्याचं भवितव्य घडवू शकतात देशाचं, त्यांना तुम्ही गुंड म्हणणार, त्यांना तुम्ही आतंकवादी म्हणणार, त्यांना तुम्ही नक्षलवादी म्हणणार का? तर तुमचं अपयश लपवण्याकरता. पण हे गुंड आहेत की नक्षलवादी आहेत हे इतका पोलिसांनी बेछूट मार दिल्यानंतर तुमच्या कसं लक्षात आलं? त्याच्या अगोदर तुम्ही चर्चा करण्याचं धाडस का दाखवलंच नाही? त्याचं कारण असं आहे, आपल्याला आठवत असेल की 3 शेतकरी कायदे निघाले होते. 3 त्या कायद्यांच्या विरोधात 11 महिन्यापेक्षा जास्त शेतकरी उपोषणाला बसले होते. जवळजवळ 750 ते 800 शेतकरी त्या उपोषणाच्या मध्ये त्यांना प्राण गमवावा लागला. ते त्या ठिकाणी मृत झाले. कृषी मंत्र्याच्या मुलानं बेदरकारपणे गाडी चालवली आणि 7 शेतकऱ्यांना मारलं. पण सरकारनं शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर 11 महिन्यात चर्चा केली नाही. आणि म्हणून हे सरकार अहंकारी आहे. शेतकऱ्यांची अवस्था तीच आहे, विद्यार्थ्यांची अवस्था तीच आहे. कुस्तीपट्टू विनीता फोगाट वगैरे त्या महिलांना कशा पद्धतीनं त्यांनी वागवलं ते आहे. विरोधी पक्षनेत्याबरोबर, देशाच्या विरोधी पक्षनेत्याबरोबर सरकारचं वर्तन कालचं तुम्ही बघितलं तर हे सरकार फार काळ टिकणं आणि फार काळ राहणं म्हणजे लोकशाही संपुष्टात आणण्याकरताच म्हणून यांना आपण ठेवल्यासारखं होईल. आणि म्हणून तात्काळ हे सरकार बदललं पाहिजे. ज्या पद्धतीने आता सरकारच्या विरोधात वातावरण तयार झालेलं आहे,